आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. सराईत वाहन चोरट्यास व देहूरोड पोलीस ठाण्याकडील वॉन्टेड आरोपीस अटक करून वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून 3 दुचाकी वाहने बिबवेवाडी पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी नवरंग मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ सिल्वर इस्टेट जवळ बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादींची यामाहा F2MH12HM0081 ही दुचाकी लॉक व पार्क करून ठेवली असता ती अज्ञात इसमाने चोरून नेली आहे अशी फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीच्या मोर्सवरून पोलीस अंमलदार ज्योतिष काळे व प्रणय पाटील यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यश ज्ञानेश्वर खलसे व 19 वर्षे राहणार आगम मंदिराजवळ पाण्याचे टाकी शेजारी कात्रज पुणे मूळ राहणार राजवाडा जवळ वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे यास दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी अटक करून त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या तपासामध्ये बिबवेवाडी पोलीस स्टेशन 2 गुन्हे कामशेत पोलीस स्टेशन 1 गुन्ह्यातील एकूण 1,50,000 रुपये किमतीची एक यामाहा एफडोड होंडा शाईन व ॲक्टिव्हा मोपेड अशा 3 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. तसेच देहरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 528/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 331, 331, 435 या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय गायकवाड हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, सुमित ताकपेरे यांनी केली आहे.